नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 11वी 12वी जनरल अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा पॉलिटेक्निक स्टुडंट्स आहेत, अशा विद्यार्थ्यांना टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप नावाने टाटाची एक स्कॉलरशिप आहे मित्रांनो। यामध्ये अशा विद्यार्थ्यांना फीसच्या 80% किंवा 10,000 12,000 यापेक्षा जी कमी असेल अशी स्कॉलरशिप मिळते। यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत, यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। यामध्ये मित्रांनो, ही स्कॉलरशिप टाटा कॅपिटल तर्फे पंख स्कॉलरशिप या नावाने जे विद्यार्थी 11वी 12वी किंवा त्यापुढे जनरल ग्रॅज्युएशन डिप्लोमा पॉलिटेक्निक कोर्सेस असं शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे। आणि यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कोठे आणि कधी भरायचा, कसा भरायचा याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलवरून स्कॉलरशिपविषयी शैक्षणिक इतर जी काही माहिती आहे ती माहिती आणत असतो। तर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे की याची तारीख आहे मित्रांनो 15 सप्टेंबर 2024 पर्यंत। आणि यासाठी पात्र आहेत जे 11वी 12वी किंवा रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमध्ये जे भारतात शिकत आहेत असे विद्यार्थी, ज्यांना मागच्या वर्षामध्ये 60% मार्क पडलेले आहेत असे विद्यार्थी पात्र आहेत। ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापर्यंत आहे असे विद्यार्थी पात्र आहेत। त्यानंतर टाटा कॅपिटलचे जे कोणी कर्मचारी असतील यांच्या पाल्यांना ही स्कॉलरशिप मिळणार नाही आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो, यामध्ये बेनिफिट्स आहेत। 10,000 रुपये ही स्कॉलरशिप मिळणार आहे। आणि यासाठी कागदपत्र लागणार आहेत मित्रांनो, एक फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे आपलं आधार कार्ड, त्यानंतर एक पासपोर्ट साईजचा फोटो, तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र जे तहसील कार्यालयातून मिळालेलं आहे असं, त्यानंतर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तिथला ID कार्ड लागणार आहे, आणि तुमचं करंट इयर म्हणजे ज्या वर्षी तुम्ही फी भरलेली आहे त्या फीची पावती लागणार आहे। त्यानंतर तुमचं बँक अकाउंट डिटेल्स लागणार आहे किंवा कॅन्सल चेकची कॉपी लागणार आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला मार्कशीट, जी मागच्या वर्षाची मार्कशीट आहे, तुम्ही जर 10वीला असाल, पास झाले असाल ती मार्कशीट लागेल, किंवा 11वी पास झाले 12वीवाल्यांसाठी ती मार्कशीट लागेल। आणि अपंगत्व असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते जर आवश्यकता असेल तर। आणि यासाठी अप्लाय कसं करायचं आहे मित्रांनो, तर याचा हाऊ टू कॅन यू अप्लाय, तर यासाठी आपल्याला जे अप्लाय बटन दिसतं आहे या बटनवर क्लिक करायचं आहे। याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। आपण त्या लिंकवर जाऊन अप्लाय करायचं आहे। आणि जर आपण लॉग इन बडी फॉर स्टडीला रजिस्टर्ड केलेलं नसेल तर अगोदर रजिस्टर करावं लागेल, आणि नंतर आपण टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतो। ज्यांनी बडी फॉर स्टडीवर अप्लाय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर त्यांना डायरेक्ट टाटा कॅपिटलला अप्लाय करता येतं। ज्यांनी अप्लाय केलेलं नसेल त्यांना बडी फॉर स्टडीवर रजिस्टर करावं लागेल। त्यासाठी ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे। ते अप्लाय करून आपण यासाठी पूर्ण अर्ज भरायचा आहे, डॉक्युमेंट जे काय लागतात ते अपलोड करायचेत आणि सबमिट करायचा आहे। अशी ही सोपी प्रोसेस आहे मित्रांनो। त्यामुळे प्रत्येकाने यासाठी अर्ज भरून घ्यायचा आहे मित्रांनो। तर याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला ही स्कॉलरशिप कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।